प्रेक्षकांनो, पिंकीबाई पोहोचल्यात आज स्वयंवरमध्ये. छान दाखवलंय त्यांनी आज. पण त्याआधी बापूसाहेब पोहोचलेत ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये. धनंजय विचारतो, इथे का आणलेत तुम्ही मला बापूसाहेब? बापूसाहेब म्हणतात, धनंजयराव, तुम्हाला एक सांगू का? जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. हे बघा, आपण ना आपल्या परीने प्रयत्न करतोय. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा लागेल आपल्याला. इथे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागेल. मला ना त्या उपसरपंचावर अजिबात विश्वास नाहीये. खरं तर माझ्या सावलीवरही विश्वास नाहीये. धनंजय म्हणतो, ते माहितीये, पण मला तुम्ही इतक्या काही गडबडीत इथे का आणलायत? बापूसाहेब सांगतात, सुशीलाबाईंना वाटते पिंकी परत आली आहे. धनंजय घाबरतो आणि म्हणतो, काय, कसं काय? म्हणजे कशावरनं असं वाटतंय तुम्हाला? मला नाही पटत आहे हे. बापूसाहेब सांगतात, हे बघा, आमचे युवराज गावभर बोंबलत फिरताय पिंकी इथेच आहे, पण त्यांना वाटतंय असं म्हणजे साधी गोष्ट नाहीये. कुठेतरी पाणी मुरत असणार बघा. आपल्याला चान्स घेता येणार नाही. त्या दिवशी शिरपतने कोणाला तरी बोलताना बघितलं ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये. ती व्यक्ती कोण होती हे माहित नाही आपल्याला. ती पिंकी असली तर? धनंजय म्हणतो, बरोबर आहे बापूसाहेब, ती जर आली ना तर सगळा गेम पलटवू शकते. बापूसाहेब म्हणतात, हां, त्यासाठीच हे सगळं चालू आहे. तिकडे सुशीलाबाईंनी स्वयंवरचा घाट रचलाय आणि इकडे आपण पिंकीसाठी फास आवळू. बारीक लक्ष ठेवा, ती जर असेल तर नक्की आपल्या ट्रॅपमध्ये सापडेल. पिंकीबाई पोहोचल्या सरकार वाड्यावर आणि म्हणतायत, सासूबाई, मी आले. तुमची नजर फक्त माझ्यावर असू द्या, नाहीतर नजर हटी और दुर्घटना घटी. पिंकीने एका मुलीला बघितलंय. आज ती स्वयंवरासाठी जात असते आणि पिंकी तिला बाहेरच्या बाहेर कटवायचा प्रयत्न करते. ती मुलगी म्हणते, मी आज स्वयंवरासाठी चालली आहे. पिंकी तिला थांबवून बोलवते आणि ती मुलगी म्हणते की काय आहे ना, युवराज किती हँडसम आहे, मला लग्न करायचंय त्याच्याशी. पिंकी तिला नाव विचारते. ती म्हणते, माझं नाव ना निशा आहे. पिंकी म्हणते, वा वा निशा, आहा हा, कसलं नाव आहे ग तुझं, गोड पोरगी आहेस. पण देव ना तुमचं भलं करो. तुम्ही या स्वयंवरासाठीच आला आहात ना? पिंकी आता प्रार्थना करते, हे भगवान, इस निशा की लाईफ में निराशा मत लाना. आता ती निशा म्हणते, थांब ग, काय बोललीस तू आत्ता? पिंकी म्हणते, अगं काही नाही, येते मी. ती म्हणते, नाही थांब, आता निराशा निशा असं का म्हटलीस? पिंकी म्हणते, अगं काही नाही, ते मी अधूनमधून ना मी लोकांच्या भल्यासाठी प्रार्थना करत असते, माझ्या स्वभावातच आहे. चल येते मी. आता ती पुन्हा थांबवते आणि म्हणते, अगं असं का म्हणाली, सांगून तरी जा. अगं सांग की, काही प्रॉब्लेम आहे का? पिंकी म्हणते, जाऊ दे ग बाई, मला नाही कोणाला दुखवायचंय. शेवटी काय, नसीब अपना अपना. आता ती निशा म्हणते, अगं असं काय करते, सांग ना खरं काय ते. आता पिंकी म्हणते, देवाने जर ठरवलंच आहे की माझ्या हातनं तुझं भलं व्हायचं तर मी का नाही म्हणू. आणि ती हळूचकून सांगते, हे बघा, तुम्हाला म्हणून सांगतेय, हा स्वयंवराचा घाट आहे ना तो फास आहे. युवराजला तुमच्यापैकी कोणत्याच मुलीशी लग्न करायचं नाहीये. आता त्या मुलीचे आई वडील म्हणतात, खरं असेल का हे? ते वडील म्हणतात, नाही, ही मुलगी खोटं बोलत असेल. काय ग, तुला कसं माहिती, तू ओळखतेस का त्यांना? पिंकी म्हणते, मग माझ्या बाबाच्या भावाचे चुलते आहेत ना, त्यांचे नातेवाईक आणि जवळचे नातेवाईक आहे, मी खोटं बोलत नाही. युवराजच्या पहिल्या बायकोबद्दल माहितीये ना तुम्हाला, ती कशी गायब झाली, पळून गेली. पण त्याचं दुसरं लग्न त्यांनी ऑलरेडी दुसऱ्याच कोणाशी तरी ठरवलंय. त्याच्या पत्रिकेत ना 3 लग्न आहे. ते म्हणतात, काय हे सगळं खरं आहे का? पिंकी म्हणते, हो कोैशक, अहो पण जाऊ द्या, तुम्हाला कुठे कळणार आहे, मी येते बाई, देवाच्याच भरोशावर आहे सगळं. आता ती आई म्हणते मुलीची, अहो सांगा ना, माझ्या मुलीचा प्रश्न आहे, माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आता पिंकी म्हणतात, खरं बोललात तुम्ही, पोरीचं आयुष्य काचेच्या भांड्यासारखं असतं, जपून सांभाळावं लागतं. एकदा का सुटलं ना की फुटलंच म्हणून समजा. अहो त्या युवराजाची कुंडली मला माहिती आहे. त्याच्या कुंडलीत लिहिलंय त्याच्या 3 बायका होणार, पण 2 बायका 1 वर्षाच्या आत जाणार. मुलीचे वडील म्हणतात, नाही हे खोटं असेल. त्या म्हणतात, नाही हो, ऐकू द्या, ती पोरगी खरं बोलतीये. आता पिंकी म्हणते, आता मला सांगा, त्याची पहिली बायको खरंच पळून गेली का देवाच्या घरी गेली हे कोणाला माहितीये का? तुमच्या पोरीशी लग्न झालं की बघा, आता हे स्वयंवर म्हणजे फास आहे. पहिली बायको गेली पळून, दुसऱ्या पोरीचंही स्वयंवर, आणि ही गेली वर्षभराच्या आत की तिसरी आवडीची सून आणणार, आणि मग ते युवराज तिसऱ्या बायको सोबत सुखाचा संसार करणार. स्वयंवर नाहीये, वधूबळी आहे हा. आता ते लोक लगेच डायव्हर्ट होतात, पण ते वडील म्हणत असतात, नाही खोटं बोलतीये ही, आपण आज जाऊन बघूयात. पण ती मुलगी आणि ती आई म्हणतात, नको, आम्ही निघून जातो इथून, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. आणि पिंकीची पिंकीगिरी काम आ गई. ती निशा जाताना पिंकीला थँक्यू म्हणून जाते. प्रेक्षकांनो, आता पिंकी आत गेल्यावर धम्माल करते. पिंकी म्हणते, धनी, तुमची कारभारीण तुमच्यासाठी काय पण करू शकते. तर आता इकडे ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये बापूसाहेबांनी या उपसरपंचाला आणि त्याच्या हाताखालच्या मुलाला उठबशा मारायला सांगितलाय आणि म्हणतात, तुम्हाला कळत नाही
एक चूक किती महागात पडू शकते आम्हाला. काय केलं तुम्ही हे? एक बॉक्स का ठेवलं तिथे औषधांचा? आता ते उपसरपंच म्हणतात, कुठे पिंकी परत येणार आहे आता साहेब? ते म्हणतात, गप्पा बसा, तुम्हाला कळतंय का माझे किती शत्रू आहे तिथे? आता पुन्हा उपसरपंच काही बोलणार तेवढ्याच हा धनंजय ओरडतो आणि म्हणतो, गप्पा बस रे, तुला 100च्या ऐवजी 200 उठबशा मारायला लाविलं मी. चल चुपचाप उठबशा मार. बापूसाहेब आता त्या दुसऱ्या मुलाला म्हणतात, काय रे तुझं नाव शिरपत ना? काय म्हणतात याला प्रेमाने? त्यावरती हा उपसरपंच म्हणतो, पक्या पक्या. बापूसाहेब म्हणतात, पक्या का? चल ये इकडे. काय रे, त्या दिवशी रात्री कोणाचा आवाज ऐकला होतास तू? नाही, व्यक्ती कोण होती ते तरी सांग निदान. बाई होता का बाप्या होता? आवाज तरी आठवतो का तुला? आता बापूसाहेब ओरडतात त्याच्यावर. तेव्हा हा म्हणतो, हो आठवलं, बाईचा आवाज होता. आता बापूसाहेब बाईचा आवाज म्हटल्यावर आधी त्याच्या कानाखाली देतात आणि म्हणतात, हे आत्ता सांगतोय मला? अरे बाबा, ही तीच बाई असल जिच्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे. तर अकलेच्या कांद्यानो तुम्हाला किती महागात पडेल, काही कळतंय का तुम्हाला? समद्यांचे घोडे फरार होऊन जातील, टांगा पलटी होईल. काय थोबाड पाहताय आमचं आता? आता धनंजय सुद्धा या दोघांवर चांगला ओरडतो आणि म्हणते, पैसे घेताना तुमच्या जिभाबाहेर असतात, या सगळ्याचे पैसे घेताना? आता हा पप्या म्हणतो, एक वस्तू पण सापडली मला, ती देतो. आता त्याने ना एक मोबाईल काढून दिलाय बापूसाहेबांना. हा उपसरपंच म्हणतो, अरे पप्या, हा माझा फोन आहे, त्यांना कशाला दाखवतोय? हा जुना फोन आहे माझा, काही कामाचा नाहीये. काय ना साहेब, खराब झालाय तो. आता बापूसाहेब म्हणतात, साफसफाई करा, कुठलाच पुरावा राहिला नाही पाहिजे. एक जरी सापडला तर माझ्या इतकं वाईट कोणी नाहीये. उपसरपंच म्हणतात, नाही आम्ही घेऊ काळजी. बापूसाहेब म्हणतात, जावई बापू, याला ना उपसरपंच ठेवायचं की नाही हा विचार करायला लागलो आम्ही, आला मोठा सरपंच होणारा. असं म्हणून ते त्याच्या तोंडात मारतायत आणि निघून जात आहे. त्या उपसरपंचाला खूप राग येत असतो बापूसाहेबांचा. तो म्हणतो, अरे पप्या बावळ्या, हा त्या पिंकीचा फोन आहे, हा मुद्दाम ठेवलाय मी. या बापूसाहेबांनी काही त्रास दिला ना आपल्याला तर हा हत्यार म्हणून वापरू आपण. म्हणजे या उपसरपंचांनी स्वतःच्या सेफ्टीसाठी हे करून ठेवलंय. प्रेक्षकांनो, हे पिंकीच्या नक्की कामाला येणार. असो, पण आता इकडे स्वयंवरामध्ये मज्जा चालली आहे. आता तिकडे त्या चित्राला म्हणत असतात, काय तुम्ही पण आहात का कंटेस्टंट? चित्रा म्हणते, काहीतरीच काय, माझं लग्न झालंय, मी थोरली सून आहे या घराची. सुशीलाबाई येतात आणि म्हणतात, झाली का सगळी तयारी? चित्रा म्हणते, झाली सासूबाई, तुम्ही 5 पोरी निवडल्या होत्या ना, तर आता 4च आल्या. बहुतेक 5वी तुम्हाला घाबरून पळून गेली असणार. सुशीलाबाई म्हणतात, बरं चल सुरुवात करूया. चित्रा म्हणते, थांबा थोडं, 5वी मुलगी नाही आली आहे. सुशीलाबाई म्हणतात, ज्या मुलीला वेळेची किंमत नाही ती धोंडे पाटलाची सून नाही, चल सुरू करू. आता तेवढ्यात पिंकीची एंट्री दाखवली आहे त्यांनी. सासूबाई म्हणून जोरात ओरडते ती आणि सुशीलाबाई जरा थबकतात. आता पिंकी तिथून म्हणते, स्वयंवर नाही हा, स्वयंवधू म्हणा. सुशीलाबाई मनात विचार करायला लागतात की किती बी आवाज बदल घाटवाडीच्या पोरी, मी तुला ओळखणारच. किती बी सोंगान, पण तू माझ्या जाळ्यात सापडलीस शेवटी. आता प्रेक्षकांनो, पिंकीची एंट्रीवर त्यांनी पिंकीचा विजय असोचं टायटल सॉन्ग प्ले केलंय. पिंकी सुशीलाबाईच्या समोर उभी राहते आणि म्हणते, सासूबाई, आणि नमस्कार करते. सुशीलाबाई म्हणतात, कोण आहेस ग तू? पिंकी म्हणजे पिहू म्हणते, जिची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता, तुमची सून. आणि सुशीलाबाई जरा घाबरतातच आणि मग हळूच ही म्हणते, अहो तुमची होणारी सून हो. अहो सासूबाई, डोंट माइंड, तुम्ही ना जरा मिस्टेकच केली आहे बघा. तुम्ही इथे स्वयंवर लिहिला. मुलगी जेव्हा वर निवडते तेव्हा स्वयंवर म्हणतात, पण इथे वधू निवडली जाते ना, त्यामुळे स्वयंवधू. अहो अशा खुन्नस देऊन का पाहताय माझ्याकडे? आत्तापासूनच सासूबाईची भूमिका चोख पाडताय वाटतं. त्यावर डॉल्बी हसतो आणि म्हणतो, काय कॉन्फिडन्स आहे यांचा. सुशीलाबाई ओरडतात, काय चाललंय ग तुझं? सासूबाई, झाले का मी तुझी सासू? पण तू कोण आहेस मला सांग. आता पिंकी म्हणते, मी ना, ही कॉम्पिटिशन कोण जिंकणार? मी. तुमच्या पोराचं लग्न कोणासोबत होणार? माझ्यासोबत. तुम्ही माझ्या सासूबाई होणार ना, म्हणजे मी तुमची सून. आता डॉल्बी म्हणतो, वा वा भारीच. पिंकी म्हणते, थँक्यू. चित्रा हळूच म्हणते, भाऊजी, हिचं युवराज भाऊजी सोबत लग्न झालं तर पुन्हा आई साहेबांचा BP वाढल. डॉल्बी हसायला लागतो. सुशीलाबाई ओरडतात, बस झालं रे तुमचा. काय ग, तुला काय विचारलं मी? कोण आहेस सांग मला पटकन. आता तेवढ्यामध्ये तिथे युवराज साहेब येत आहेत. सुशीलाबाई म्हणतात, अरे लेका, आलास का तू? बैस बरं इथे. आता पिंकी युवराजकडे सारखी बघत राहते. आता सुशीलाबाई तिच्यावर ओरडतात आणि म्हणतात, अय, मी तुला काय विचारलं होतं? कोण आहेस तू? कोण आहेस सांग पटकन. आता युवराज तिथेच बसलेला असतो. सगळेच जण हिच्याकडे टकलवून बघतायत की आता ही काय उत्तर देईल. पण प्रेक्षकांनो, इथे जरा ही घाबरलेली दिसते आणि ती काहीच बोलत नाही. आता सुशीलाबाई पुन्हा म्हणतात, तुला विचारतीये ना मी, चल बोल, कोण आहेस तू?
आणि मग थोड्या वेळाने पिंकी म्हणते मी ना 5 शॉर्टलिस्टेड मुलींपैकी एक आहे. सुशीलाबाई म्हणतात डॉल्बी ती फाईल दाखव. डॉल्बी फाईल दाखवतो तेव्हा सुशीलाबाई त्याच्यात चेक करतात आणि म्हणतात नाही नाही तू याच्यातली 5वी पोरगी नाहीच आहेस. खरं खरं सांग कोण आहेस तू. आता पिंकी घाबरलेली दाखवली आहे. सुशीलाबाई म्हणतात चल चल निघायचं तू यातली पोरगी नाहीच आहेस. आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे प्रेक्षकांनो. आणि आता पुढे आपण बघणार आहोत की पिंकी सुशीलाबाईशी वाद घालायला लागते. तुमच्या शॉर्टलिस्टमध्ये 5वी मुलगी जी आहे ना ती इथे आली आहे का, मग मला पण घेऊ द्या की या कॉम्पिटिशनमध्ये भाग. आता ह्या सुशीलाबाई म्हणतात नाही नाही ज्या शॉर्ट लिस्टेड पोरी आहेत त्यांनीच इथे भाग घ्यायचा आहे. पण आता माईसाहेब आग्रह करतात ए सुशीला चांगली पोरगी आहे घेऊ दे की तिला भाग. आणि आता ह्यांची कॉम्पिटिशन सुरू आहे प्रेक्षकांनो. तेवढ्यात तिकडून वरून छबी येते आणि म्हणते माझी फ्रेंड माझी फ्रेंड. आता सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे पिंकीकडे. नेमकी ही भानगड काय आहे. आता प्रेक्षकांनो बघूयात पिंकी इथे काय काय खेळ खेळते आणि कशी कशी रंगत आणते. आजचा आणि उद्याचा रिव्ह्यू अजिबात मिस करू नका. कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.